हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. कोणताही सण म्हटलं तर त्याची 2 दिवसा अगोदरपासूनच तयारी करत असतो. मग तो कोणताही असो, दिवाळी असो, अक्षय तृतीया असो किंवा वटपौर्णिमा असो. सण म्हटलं की घरात प्रत्येक ठिकाणी ही साफसफाई केली जाते आणि देवं आपल्या घरी येणार. एक वेगळा उत्साह, एक वेगळी एनर्जी असते आणि सणाच्या दिवशी तर जोपर्यंत सण होत नाही ना, तोपर्यंत भरपूर प्रमाणात एनर्जी असते आणि जेवढ्या आपल्याला चांगल्या गोष्टी करता येईल, त्याप्रमाणे आपण ह्या करत असतो. आणि एकदा सण होऊन गेला, की मग एकदम खूप असं रिलॅक्स म्हणा किंवा कंटाळा आल्यासारखं होऊन जातं. तसंच अक्षय तृतीयाच्या निमित्तानं घरातही तसंच वातावरण होतं. तर सकाळी छान असं हळदीचं लेपन केलं आणि उंबरठा हा थोडासा ओलाच होता, कारण थोडंसं पाणी जास्त झालं म्हणून मग मी त्याला सुकवायला तसंच ठेवलं आणि नंतर रांगोळी काढूया. सण म्हटलं की देव छान असे स्वच्छ केले जातात. तर पितांबरीने एकीकडे छान देव वगैरे साफसफाई केली आणि छान सुंदर अशी देवपूजा केलेली. तर अक्षूला बऱ्याच दिवसापासून आता सवय लावलेली की सूर्यनमस्कार घालायचे. तर म्हटलं चल तू तोपर्यंत सूर्यनमस्कार घाल, मी तोपर्यंत बसल्या एकीकडे लसूणही साफ करत होते. तर काही ना काहीतरी असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तिच्या बऱ्याच दिवसापासून कावळा काही येत नव्हता आणि आज अक्षय तृतीया. तर पितरांविषयी म्हटलं की मग कावळा लगेच लक्षात येतो. आणि आज असंच अचानक सकाळी सकाळी जेवण बनवत होते. तर स्वयंपाक काही झालेला नव्हता, पण पीठ मात्र भिजवलेलं होतं. तर कावळ्याने छान असं जो काही आपण कणकेचा गोळा नेहमी ठेवत असते, तो कणकेचा गोळा तो घेऊन गेलेला. तर कुठेतरी एक प्रकारचं समाधान झालेलं. आणि सण म्हटलं की पुरणपोळी ही झालीच आणि ती ठरलेली असते. मग थोडं का होईना, साधारण 1 वाटी म्हणा, 1 ग्लास म्हणा, त्याप्रमाणे मी पुरण करत असते. कारण मला माझी आई नेहमी सांगायची की सणाला नाट कधीही लावू नये. मग ते खाऊ किंवा न खाऊ, पण 2-3 पुरणाच्या तरी तुझ्या पोळ्या झाल्याच पाहिजे. आणि मला ती आता एक सवय लागून गेली. काही गोष्टींचं आपण काय करतो, ते अनुकरण करत असतो. तर इथे छान असं मस्त गूळ आणि थोडंसं साखर मिक्स करून छान असं पुरण वगैरे चाळणीमध्ये मी छान असं बारीक करून घेतलेलं. तर अशा वेळेस ना वाटी किंवा ग्लास असेल ना, तर एकदम पुरण भरभर बारीक होतं आणि व्यवस्थित होतं. तर पुरण वगैरे छान असं परतून वगैरे झालं, एका साईडला ठेवलं. साईड बाय साईड लगेच मग जे काही तळायच्या वस्तू होत्या त्या सगळ्या तळून घेतल्या. पहिलं तर जेवण बनवायला साधारण 1 तास लागायचा पुरणपोळीचा. पण आता हळूहळू आपलं जसं वय वाढतं ना, तसं माणसाला बऱ्याचशा गोष्टी ह्या थोड्याशा स्लो प्रमाणात व्हायला लागतात. आता खरं तर माझ्याच बाबतीत होतं की हे मला माहिती नाही का सगळ्यांनाच असं होतं की थोड्याशा गोष्टी ह्या स्लो व्हायला सुरुवात होते. तर तळलं वगैरे आणि मग तळल्याच्या नंतर मग त्यामध्येच मग मी भजेही थोडेसे नैवेद्याचे काढून घेतलेले. कारण काय, पहिला नैवेद्य दाखवायचा असतो आणि गरम नंतर जेव्हा आपल्याला केव्हा जेवायचं असेल तेव्हा मग भजे नंतर हे गरम तळता येतात. म्हणून मग मी पहिलं फक्त थोडेसे नॉर्मली आपले भजे तळून घेतलेले आणि एकीकडे भात छान असं साईड बाय साईड प्रोसेस पटापट चालू होत्या. म्हणजे काय होतं की तरी पण गॅस हे 2च आहे. अजून जर एखादे एक्स्ट्रा असला की मग अजून कामं हे पटापट होतात. तर छान भजे वगैरे तळले आणि राहिला तो बऱ्याच ठिकाणी असं होतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी जोपर्यंत आपण पितरांना नैवेद्य दाखवत नाही, तोपर्यंत आपण रस हा खात नाही किंवा मग आंबा हा खात नाही. घरातील किंवा एखादा ज्येष्ठ व्यक्ती पण असं करतो आणि बाकीचे इतर मग रस वगैरे खाऊ शकतात. तर तसंच आजच्या दिवशी मग लहान मुलांपासून आजपासून रस खायला ही सुरुवात झालेली. तर फक्त आंब्यांचा प्युअर आंब्याचा रस कधीही खाऊ नये. त्याने काय होतं, शक्यतो मुलांना त्याला बाधला जातो. तर अशा वेळेस त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी किंवा मग थोडंसं दूध घातलं तरीही चालतं. थोडंसं किंचितसं त्यामध्ये तूप घालायचं. तूप जर घातलं तर एकदम अप्रतिम हे रस लागत असतो. तर तुम्ही खाऊन बघा, चविष्ट अजून चव बदलते. अजून तुम्हाला जर त्याच्यामध्ये ॲड करायचं तर विलायची पावडरही तुम्ही ॲड करू शकता किंवा थोडंसं किंचितसं नकळत त्यामध्ये मीठ घाला, अजून छान चव येते. तर रसासोबत म्हटलं तर शेवया खाल्ल्या जातात, पुरणपोळी खाल्ली जाते, रसपुरी तुम्ही कधी खाऊन बघा, अप्रतिम लागते. असं काही ना काहीतरी रसाचा सीझन आला की काही ना काहीतरी हे उद्योग करत असतो. तर पहिला सण अक्षय तृतीया, तर आजचा बेत म्हणजेच मग पुरणपोळी आणि छान असा रस.
12:30 वाजेपर्यंत सगळा नैवेद्य तयार झालेला होता आणि छान अशी तयारी वगैरे करून घेतलेली. तर पितरांचा जो काही नैवेद्य असतो तो साधारण 12 ते 12:30 या दरम्यानच दाखवला जातो. तर छान अशी पुरणपोळी वगैरे आणि तिथेच मग त्याची पूजा मांडणीही केलेली होती. तर नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मग लगेच आपण जसं म्हणतो ना, की पितृ हे आपले दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेले असतात. तर ते जे अन्नाची भुकेलेले असतात. तर अशा वेळेस जसं आपण म्हणतो अक्षय तृतीयेला आणि पितृपक्षामध्ये रोज त्यांना थोडा तरी नैवेद्य हा दिला जातो आणि आघारी दिली जाते. तर आजच्या दिवशी आज मग मी तीच सेवा केलेली, जी आपण पितृपक्षामध्ये जी सेवा करतो ना, तर तेच सेवा आजच्या दिवशी केल्या जातात. तर मग आजही आपण म्हणतो ना, की घरातील कर्त्या पुरुषाने पहिली ती आघारी दिली जाते आणि प्रत्येकाने मग नंतर घरातल्या इतर व्यक्तींनी एक एक घास त्या आघारीमध्ये टाकला जातो. आणि आजच्या दिवशी साधारण नैवेद्य दाखवल्याच्या नंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृस्तोत्राचं पठण केलं जातं, जे की आपण रेग्युलर जर बघितलं तर पितृदोषावर उपाय म्हणजे पितृस्तोत्राचं पठण. तर देवपूजा करायच्या अगोदर दक्षिणेकडे तोंड करून अगरबत्ती लावली जाते आणि पितृस्तोत्राचं पठण केल्याच्या नंतर हातपाय धुवून नंतर देवपूजा केली जाते. तर ही रेग्युलर सेवा आहे. ज्यांना कोणाला पितृदोष असेल तर या पितृस्तोत्राच्या पठणाने नक्कीच दूर होण्याचा प्रयत्न होतो आणि खूप छान त्याचा रिझल्टही येतो. तर ज्यांनी कुणी कधी केला नसेल तर त्यांनी नक्की हा उपाय करून बघा. छान अशी आघारी वगैरे दिलेली आणि त्यानंतर मग आजच्या दिवशी उपास करू. आता बऱ्याच जणांच्या ठिकाणी कसं होतं, की भावकी किंवा सोयऱ्यांना जेवू घातलं जातं उपास करू म्हणून. आता शहराच्या ठिकाणी ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. तर मग आता जेवू कोणाला घालणार? तर मग तुम्ही आजच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला जेवढं आपण एक व्यक्ती जेवेल त्याप्रमाणे आपण ते ताट भरायचं आणि त्या व्यक्तीला जेवू घालायचं किंवा मग तुम्ही आजच्या दिवशी दानधर्मही करू शकता. तर ज्याला जसं जमेल त्याने तशा या सुविधा केल्या जातात. तर मग आजच्या दिवशी मी छान असा डब्बा वगैरे भरवला आणि एका व्यक्तीला ते मी आजच्या दिवशी जेवू घातलेलं आणि त्यांचा म्हणजे डब्बा वगैरे दिला. एक प्रकारचा हा उपास करूच झाला. आणि नंतर मग बाकीचा माझा जो काही स्वयंपाक वगैरे राहिलेला होता तर तिकडे स्वयंपाक वगैरे केला आणि देवांची छान आज सुंदर अप्रतिम पूजा झालेली होती. सकाळी मी फक्त देव घासलेलेच दाखवले होते. बाकीची पूजा मी काही दाखवली नव्हती. कारण आज जरा थोडी धावपळही होती आणि प्रत्येक गोष्टीचा आपण व्हिडिओ शूट नाही करू शकत. तर थोडीशी म्हटलं नैवेद्याचं जेव्हा मी नैवेद्य दाखवेल तेव्हा मग मी छान अशी शूट वगैरे करेल. तर छान असा नैवेद्य दाखवला आणि तुम्ही जर देवांकडे लक्षपूर्वक किंवा काळजीपूर्वक जर बघितले ना, तर देवांचे चेहरेही एक वेगळेच खुललेले असतात आणि आपण जसं म्हणतो ना, आपल्यात एक प्रकारची एक वेगळी एनर्जी असते कदाचित त्याही दिवशी देवांची एक प्रकारची एक वेगळी एनर्जी किंवा एक वेगळ्या प्रकारचा ते आपल्याला आशीर्वाद देत असतील कदाचित. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेलं दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. तर आजच्या दिवशी मग मी असंच अक्षय कलशची पूजा केलेली आणि त्यानंतर मग आपल्याला जी डेली रुटीन आहे त्याप्रमाणे आपली ही ठरलेली रुटीन असते. संध्याकाळ झाली, चहा घेतल्याशिवाय कोणतेही काम सुचत नाही आणि चहा झाला की अख्खं दिवसभर आपलं काम हे पटापट होतं, एक वेगळी एनर्जी येते. तर अशा प्रकारे आजचा सुंदर आणि छान स्वामींच्या कृपेने दिवस गेलेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि अजून अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय, सी यू.